साळ काढून टाकायचं, केळं चिरायचं, गॅप करायचे. त्या केळ्यामध्ये हा असा अर्धा चमच औषध हा भरायचा आणि बंद करून केळं खायचं. असं 5 दिवस सकाळ सकाळी उपाशी पोटी खायचं. औषध खाल्यावर 1 तासभर काय खायचं नाही. 1 तासानंतर नाश्ता करून डॉक्टरच्या गोळ्या असतील त्या खाल्ल्या तर ते चालते. कोरोनामध्ये सरपंच आमचा उतरून नव्हतं देत कावीळ, तर ह्या औषधानंच, या एका औषधानंच बरेच जणांची कावीळ साफ झाली. फक्त औषधानं. धन्यवाद. उतरवल्यानंतर आणि हा औषध घेतल्यानंतर डबल फायदा होतो, लवकर बरी. कावीळ आहे ही वन औषधीपासून उतरवली जाते, पण याच्यामध्ये जो अथर्ववेदातील मंत्र आहे तो अथर्ववेदातील मंत्र जास्त काम करतो. म्हणजे असा मंत्र आहे तो, आत्वागम शंताती भिरतो अरिष्टतांतिमी दक्षंत उग्रमा भारिष्यम परायक्षम स्वामिते अयम मे हस्तो भगवान अयम मे भगवतरः अयम मे विश्व भेषजोय शिव विमर्शना हस्ताभ्याम दश शाखाभ्याम जिह्वा वाचा पुरोगवी अनामयी तनुभ्याम हस्ताभ्याम त्वाभ्याम पुरुषामुषी. त्याच्यानंतर करण्यास असतो. ओम अंगुष्टाभ्याम नमः, ओम ह्रीम तर्जनीभ्याम नमः, ओम क्लीम मध्यमाभ्याम नमः, ओम चामुंडाय अनामिकाभ्याम नमः, ओम विच्चे कनिष्ठकाभ्याम नमः, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे करतल कर पृष्ठभागाभ्याम नमः. ह्यानं आपल्या हातामध्ये देवत्व येतं. जे काय कोणाचं समजा हे आहे, आजार आहे, ते काढण्यासाठी दैवी शक्ती येते आणि त्यानं लवकर बनवते. हा अनुभव आहे, 22-25 वर्षाचा अनुभव आहे. आणि आतापर्यंत किती पेशंट बरे झाले आहेत? बरे म्हणजे जे कस्तुरबा मधून जो सिरियस पेशंट जे वाचणारच नाही असं सांगितलं, 15 दिवसात किंवा 10 दिवसात जाईल केस, लिव्हर कम्प्लिटली पिकलेले होते, डॅमेज झालेले होते, ते पेशंट इथे येऊन जवळजवळ 97% पेशंट बरे झाले. 3% नाही झाले, 3% डेथ झाले, पण 97% पेशंट बरे झाले. म्हणजे जे कम्प्लिटली पाय सुजलेले आणि पूर्ण उचलून आणले, खास स्ट्रेचरवर आणले, ते दुसऱ्या दिवशी चालत येऊन हे केलं आणि परत ते पेशंटना जास्त दिवस यायला लागला. एक अनुभव सांगेन की एक सरदारजी होते, त्यांचा मुलगा तरुण होता, त्याला 42 पॉईंट सांगितले होते कावीळ. म्हणजे 2.5 पॉईंट पासून आपल्याला दाखवते, 1.3 सर्वांना असते कावीळ, ती डिटेक्ट होत नाही. 1.7 पासून आपल्याला जाणवायला लागते आणि ती रिपोर्टमध्ये दाखवतात की आता आपल्याला काहीतरी उपचार करायला पाहिजे. 2.5 झाली तरी थोडी चालते, पण 3 पॉईंट पासून लिव्हरला थोडीशी सूज येते. तर तसं ती 42 पॉईंट होती. पण ते सरदारजी सांगितलं की इथं तुमच्याचकडे आम्हाला बरं करायचं आहे, काय या नाही. आणि ते खरोखर जवळजवळ 27 दिवस आले आणि ते बरं होऊन गेले कम्प्लीट. क्या बात आहे, छान. आणि आता जस्ट म्हणजे असे भरपूर पेशंट झाले. आता एक याचा वसईचा एक यायचा पेशंट, तो तर कम्प्लीट देतच घोषित म्हणजे देतच आहे असं सांगितलं होतं, नाहीच होणार बरं, पण तो बरा होऊन आता कामावर जायला लागला. अरे बापरे, मोठी गोष्ट आहे. 300 ते 400 येतात रोज असतात. पण या सिरियस केस ज्या असतात त्या कमीत कमी 5, 6, 7, 8, लहान बालं जी 3 दिवसाची, 4 दिवसाची किंवा 6 दिवसाची आहेत, ती 17, 18 तरी बालं रोज असतात. ज्यांना सांगितलेलं तर 15 पॉईंट आहेत, 17 पॉईंट, 18 पॉईंट आहेत. ते 2 दिवस आले का कावीळ साफ होते. अरे वा, थँक्यू दादा. बोलण्यापेक्षा त्याचा गाभा काढला, त्यातला मर्म, त्यातला मेन पॉइंट. तर नॉट नेसेसरी तुला टच केलं पाहिजे. जस्ट मी गुडविल केलं तुझ्यासाठी, तर तू बरा होता. मग फक्त माझ्या आतमध्ये विपश्यना करून तो गुडविल तयार करायला शिकलो. आपल्या इथे कोणाचा एफर्ट, फक्त आमचा एफर्ट काय, गुडविल करायचं. किती लोक येतात, 600-700, त्यांना पण सेम नाही. आतमध्ये करुणा चालू असते, प्रेम चालू असतं, ते डिस्प्ले होतं असतं. माणूस ह्यानी पण बरा होतो आणि त्याने पण बरा होतो. तू आहे. आणि श्रद्धेचा विषय आहे. तुझी श्रद्धा जर असेल याच्यात जास्त श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तर तुम्हाला 100% रिझल्ट. वैज्ञानिक दृष्टिकोन ह्याच्यात आहे, पण तो आताच ओपन करता नाही येणार. तुला बरं पहिलं वाटलं पाहिजे, त्याच्यानंतर मग डिस्कस करू शकतो.
म्हणजे लोक कसं येतात तिथं आम्ही सध्या तर त्याच्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे पण तो आयुर्वेदामधला आहे आणि हिलिंग थेरपीमधला आहे. ह्याला तू प्रूव्ह नाही करू शकत, ह्याला फक्त दिसतं ते तर बरं वाटत आणि झालं. हे आश्चर्याची गोष्ट आणि श्रद्धेचा विषय आता आपल्या आतमध्ये विपश्यना करुणा प्रेम निर्माण करणं गरजेचं आहे, कारण ते होतं नंतर साधकाच्या ह्याच्यात होतं आणि तेच डिस्प्ले होतं. तुम्ही 14 ते 15 वर्ष आणि रोज सकाळी एक संध्याकाळी सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, दुपारी 1 तास, दुपारी 1 तास आणि टाईम खूप असेल तर दिवसातून 5 तास कामच आहे. हां चला हां हां ते जावाचं आहे इकडे. तू तिथंच राहा, तू तिथंच राहा, इथे ये बघ मी सांगते तसा प्रकार. हां ओम गुरुदेव दत्त. हा हात आहे ना, हा हात तिथं धर, तिथं या हातानं हे बघ मी सांगते तशी अशी अशी बोटं दे टोकावर हां गज धर, तो जोर करेल. हां ओम गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. सोडू नको, टेकून ठेव माझ्या हाताला, हाताला टेक. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. 17 पॉईंट सांगली का डॉक्टरने? कावेल टेकून ठेव. हात धुवा, हात धुवा. या बाजूला कर, डोका या बाजूला कर, तो हात बाहेर येईल. या बाजूला तू या बाजूला ये बघा, तुम्ही असं गुरुदेव. आता परत थांबा, तसं केलेलं आता हां दर. अरे हो रे. ओम गुरुदेव दत्त. टेकून ठेव, पकडली. हां असं गज धर. तो जोर करेल, जोर करेल. पकड जरा गज धर. ओम गुरुदेव दत्त. टेकून ठेव, टेकलं ठेव. परत एकदा घे, एकदा हात दे. रडू दे तू नको रडू. या बाळाला ये, बाळाला घे इथं. तुम्ही वरचे पाहिजे. ओम गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. चला घ्या पटापट. ओम ये चिमणी इकडे. ओम गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. परत एकदा घ्या. गुरुदेव दत्त. थांबा एकदा घ्या, पकड. गुरुदेव दत्त गुरुदेव पकड. गुरुदेव दत्त एकदा घ्या. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. उद्या पण यायचा बाळा. हां इकडे तुझा हो काय रे. गुरुदेव दत्त. काय नाव तुझं? हलत लावून आली तर 11:45 पर्यंत आली तर या. हां हां एक वेळ ये म्हणजे परत यायला नको. हां मध्ये जर वाटलं तर येऊन जायचं, काय आपल्याला ट्रॅफिक नाही लागेल. गावातले का तिकडे गेले जास्त नाही. जो पातळ झालाय, जो थोडा हे झालाय, त्याच्यासाठी हा औषध आहे. हा असा हलवायचा, आयुर्वेदिक आहे. रात्री हा चालू आहे तोपर्यंत रात्री 10 ml हा घ्यायचा. आणि तो संपला का हा बघ ही 7.5 ml ची रेष आहे. 7.5 ml सकाळी नाश्ता झाल्यावर, दुपारी जेवल्यावर, रात्री जेवल्यावर संपेपर्यंत खायचं. यानं साईड इफेक्ट नाही काहीच, फक्त हलवून घ्यायचं. पण डॉक्टरच्या औषध ती चालू ठेवायची. हा फक्त हा जर कुठला आयुर्वेदिक चालू असेल तर हा नको घेऊ. म्हणजे कारण की काय होतं, आजार झाला ना का कोण सांगेल तिथून आपण औषधं घेतो आणि बोलतात ना आजार कमी आणि औषधांचा जास्त, म्हणजे बरं होण्याऐवजी बिघडून जातं काम. तसं नको व्हायला. हां आज आम्ही कावीळ उतरवण्यासाठी उरणला गेलेलो आणि ज्यांच्या घरी गेलेलो त्या ताईंनी आम्हाला तांदळाच्या 2 भाकरी पॅक करून दिलेल्या. त्याच्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनाही कावीळ झालेलं असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल.
आणि त्यांचं कावीळ बरं होईल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.